लाडकी बहीण योजना, बहुधा एखाद वेळेस तुमच्यापैकी बऱ्याच महिला असणार ज्या ह्या योजनेचा उपभोग घेत असणार. तुमचाच पैसा आहे तो, तुम्हाला जो मिळत आहे हा तुमचाच पैसा आहे. मी दरवेळेस सांगत असतो की तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत टॅक्स भरता सरकारना, तुम्ही स्वयंपाक करता रोज त्यावेळेस तुम्ही टॅक्स भरता, तोच तुम्हाला परत मिळत आहे. तुम्ही म्हणजे हे समजू नका की हे सरकारनं काहीतरी तुम्हाला स्पेशल काही दिलंय म्हणून, तो तुमचा हक्क आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. पण ह्या सरकारला जेव्हा ते येतील आता इलेक्शन मध्ये, घरी येतील तुमच्या मत मागायला, जेव्हा घरी आले तर त्यांना बसवा आणि पंखा लावा आणि सांगा 12 रुपये युनिटचं इलेक्ट्रिसिटीचं बिल येते, याच्यासाठी तरी काही करा. पाणी द्या त्यांना, पाणी देताना सांगा की हा वॉटर टॅक्स आम्हाला द्यावा लागतो, याच्यासाठी तरी काही करा. ह्या आमच्या मूलभूत सुविधा आहे, हा आमचा हक्क आहे, हे सांगा त्यांना. चहा द्या, सांगा 400चं सिलेंडर 1200 झालं, विचारा का हाच तो 405चा नारा होता का? है ना, 400 पार इस अब की बार, आज तो नारा होता 405चा. वाटल्यास नाश्ता खाऊ घाला आणि सगळ्या टॅक्सचा हिशोब सांगा. आणि दादा, तुम्ही जे 1500 रुपये आम्हाला देऊन राहिले तो आमचा हक्क आहे, आमच्या खिशातनं काढलाय, सांगा त्यांना. त्यांना यानंतर अजून एक गोष्ट सांगा. सगळ्या देशामध्ये आंदोलन सुरू आहे आणि ते महिला सुरक्षेसंबंधीचे आंदोलन आहे. तर त्यांना सांगा की लाडकी बहिणीसोबत एक सुरक्षित बहीण योजना सुद्धा काढा. तुमची बहीण सुरक्षित राहणार नाही, ते 1500 रुपये घेऊन काय करणार दादा आम्ही म्हणा, सांगा त्यांना ती गोष्ट. हे इलेक्शन विधानसभेचं येणार हे महिला वोटांचंच इलेक्शन आहे, हे गोष्ट लक्षात ठेवा. आणि महिला गण हे सगळ्यात महत्वपूर्ण घटक आहे. हे जे जितके पण वोट देणारे म्हणतात ना लोक, या जातीचे फलाण्या जातीचे, म्हणा आम्ही बाई जातीचे लोक आहे ना, आम्ही सगळ्यात महत्वपूर्ण आहे या इलेक्शन मध्ये. आम्ही जे सांगू ते तुम्हाला करावं लागणार आहे. आणि सगळ्यात पहिले आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे आमच्या सुरक्षेचा आहे, त्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहे ते तुम्ही ठाम विचारा या सरकारला. जो कोणी तुमच्याकडे येईल, मला वोट द्या, वोट कोणत्याही पक्षाचं जाऊ दे, आमच्यासाठी काय करणार ते विचारा तुम्ही. दिल्लीच्या बसेसमध्ये मार्शल्स, आपल्या नागपूर शहराची अत्यंत अजिंक्यदादा कळंबे यांच्या नेतृत्वामध्ये शहरामध्ये अतिशय चांगली मीटिंग आपण म्हणजे चांगलं संघटन इथे तयार केलेलं आहे. आणि इतक्या मोठ्या संख्येने माझ्या इथे भगिनी आम आदमी पार्टीचं नेतृत्व करताय, चांगलं काम करताय. कांबळे ताईंचं सुद्धा काम चांगलं आहे आणि अशाच पद्धतीने तुमचं काम समोर चालत राहू. आम आदमी पार्टीची विचारधारा आहे सर्वसामान्यांना घेऊन चालणारी आहे. आणि यानंतर अलकाताई अशीच मीटिंग, एक चांगला मोठा मेळावा सुद्धा महिलांचा लावा. आणि बिलकुल आम्ही तुमच्या सोबत आहे. आम आदमी पार्टी नक्कीच याची दखल घेणार आहे. ऐसा लगा था कि एक बड़ी दिशा बदलने वाली है इस देश की, तो हमने भी उसके साथ ज्वाइन किया, बहुत मेहनत की. हर इलेक्शन में दिल्ली गए, बनारस भी गए थे उनके इलेक्शन में, बनारस में पूरा कंपेन किया. वहाँ के जितने भी मुस्लिम लीडर थे बड़े बड़े, वो सब लोगों से मिला, हर चीज़ काम किया बहुत अच्छी तरीके से. और मुझे ऐसा लगा कि भी पार्टी को बड़ा प्रतिसाद मिला भी है, लोगों ने पसंद किया. लेकिन अपने देश में क्या होता है, हर चीज़ बहुत देर में लोगों के समझ में आती है, लोग देर में समझने के बाद बड़ा परखने के बाद में वोट देते हैं. तो धीरे 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 अब ये जवान हो रही है पार्टी. और इंशाअल्लाह ताला ऐसा लगता है कि एक दिन ये प्राइम मिनिस्टर शिक्षा कपूर अरविंद जी को लेकर जरूर जाएगी. अब दिल्ली शुरू नहीं है,
इसी तरह हिम्मत अलका ने भी बहुत बताई है। ये इलेक्शन बड़ा है एमएलए का, लेकिन मुझे पूरी उम्मीद है कि यहाँ के जितने भी वोटर्स हैं उनका माइंड डेवलप, उनका माइंड को अपने तरफ पलटने में एक कैपेसिटी रखती है, और यहाँ के जितने भी वोटर हैं ज़रूर इनकी तरफ जाएंगे। और ये ऐसी मेहनत तुम करते रहो और इससे भी ज़्यादा मेहनत करो, हम भी तुम्हारा साथ दे रहे हैं। और पहाड़ की चोटी ऊंची है लेकिन तुम चढ़। सिंघानिया, मित्तल, जितने ये बड़े बड़े उद्योगपति है, ये विदर्भ राज नहीं चाहते। क्यों नहीं चाहते? इनकी नोट छापने की जितने भी मशीनें हैं, जितना भी औद्योगिक साम्राज्य है, वो पश्चिमी महाराष्ट्र मराठवाड़ा में स्थापित है, बम्बई पुणे में। और उनकी उन नोट छापने की मशीनों को चालू रखने के लिए सबसे ज्यादा जिस चीज की जरूरत होती है वो बिजली और कोयला, वो हमारे विदर्भ से उनको मिलता है। इन उद्योगपतियों को मालूम है कि जिस दिन विदर्भ वाला कोई जाएगा उस दिन हमको बिजली और कोयला मिलना बंद हो जाएगा। मिलेगा, इतनी क्वांटिटी में नहीं मिलेगा और इतने कम रेट में नहीं मिलेगा, इन उद्योगपतियों को मालूम है। और ये भारतीय जनता पार्टी कौन है? यानी वादा करने के बाद भी विदर्भ राज्य जो नहीं बना रही, वो क्यों नहीं बना रही? क्योंकि ये इन उद्योगपतियों की दलाल है, चमचा। ये बात लोगों को, अगर नहीं तो तुम्हें स्टैम्प पेपर पे लिख के दिया था ना, तुमने शादी नहीं किया, घेर लो इनके घरों को इस मुद्दे पर। क्योंकि आपकी जो सामने जो प्रतिद्वंदी दुश्मन जो है, उसमें से बड़ा दुश्मन जो है ना, पहला दुश्मन, तो उसी को घेरो ना सबसे पहले, इस मुद्दे पर घेरो। ये जो बलात्कार का केस है इस पर घेरो। 3,60,87 पर डे खड़े हो जाओ सब। क्या तुम ये बहना की बात करो? और ये तो बहुत अच्छा मौका दे दिया आपके हाथ में लाडली बहना के नाम से, करना वो फूकता। तो महिलाओं का जो मेन होता है, जान से ज्यादा प्यारा कौन होता है? बच्चा होता है। और इस बच्चे के भविष्य के लिए उनसे 2-3 प्रश्न पूछना जरूरी है। ये सप्लीमेंट्री क्वेश्चन है कि भाई आप हमारे बच्चों को ऐसे स्कूल में, ऐसी स्कूल की व्यवस्था करो, क्योंकि हम लोग प्राइवेट स्कूल में डाल नहीं सकते, तो ऐसे स्कूलों की व्यवस्था होनी चाहिए जिनका स्टैंडर्ड प्राइवेट स्कूलों के बराबरी हो या उससे अच्छा हो। और इतना अच्छा हो कि जैसा दिल्ली में करके बताया है कि दिल्ली में लोग प्राइवेट स्कूल से ट्रांसफर लेके सरकारी स्कूलों में आ रहे हैं। तो इस प्रकार का अपने को स्कूल के बारे में उनको एक प्रश्न पूछना है कि हमको ऐसा अभी तक आपने क्यों नहीं बनाया, और हमको ऐसा पूरा उम्मीद नहीं है कि आप ऐसा बनाएंगे, इसलिए हम आम आदमी पार्टी को एक बार वोट देंगे और उनको डिप्रेस करके वापस करो आप, क्योंकि उन्होंने बोला है और करके दिखाया। आप लोगों ने अभी 2014 से नहीं किया है, जबकि केजरीवाल बार बार बोलते हैं, जबकि आम आदमी पार्टी वाले बार बार बोलते हैं कि स्कूल बनाओ, स्कूल बनाओ, स्कूल बनाओ, लेकिन वो स्कूल कुछ बना नहीं पाते। आपने जो मोदी जी का एक फोटो देखा होगा, जो एक स्टूडियो फोटो था कि स्कूल कैसा है, 2 घंटे के अंदर वो स्कूल वहां से गायब हो गया। आप लोगों ने किसी ने देखा नहीं देखा मालूम नहीं। जब केजरीवाल जी के फोटो आते थे तो उन्होंने एक मोदी जी का भी फोटो दिया, तो मोदी जी भी एक स्कूल में, बहुत स्टैंडर्ड दिखने वाले स्कूल में, और बाहर से स्कूल नहीं दिखाया गया था, उसमें स्कूल का रूम दिखाया गया था कि जिसमें बहुत बड़ा स्क्रीन लगा है, इधर कंप्यूटर लगा है, मोदी जी उनसे बात कर रहे हैं। तो इस प्रकार का स्कूल दिखाया, लेकिन 2 घंटे के अंदर जैसे ही मोदी जी चले गए वो स्कूल वहाँ से गायब हो गया, या वो स्कूल का रूम या वो स्टूडियो वहाँ पे खत्म हो गया। ये एक स्कूल के बारे में आपको पूछना है उनको। दूसरा, आपको उनको हेल्थ सर्विसेज के बारे में पूछना है कि हम लोग प्राइवेट अफोर्ड नहीं कर सकते, और जहाँ जो लोग अफोर्ड भी कर सकते हैं, आज के सिचुएशन में हमको प्राइवेट पे विश्वास भी नहीं रह गया। 2 बातें हो गई है। एक तो बहुत सारे लोग प्राइवेट हॉस्पिटल्स अफोर्ड नहीं कर पा रहे, और दूसरी बात ऐसी हो रही है कि जो अफोर्ड कर पा रहे हैं उनको विश्वास नहीं हो रहा है। विश्वास क्यों नहीं हो रहा है? क्योंकि ऐसी खबरें आ रही है कि भाई मरने के बाद भी वेंटिलेटर पे रखा जा रहा है। तो लालची व्यवस्था को खत्म करने के लिए हमको ऐसे अस्पताल चाहिए कि जो प्राइवेट के लेवल के हो, इंटरनेशनल स्टैंडर्ड के हो,
और उसमें हमको बगैर कोई खर्चा करे इलाज मिले। तो ऐसे स्कूलों की आप डिमांड रखें उनके पास, हाँ ऐसे हॉस्पिटलों की डिमांड रखें। इसमें भी एक ऑल्टरनेट व्यवस्था इस वो बच्चों के बुक और बहुत सारा वहाँ पे म्यूजिक की एक रूम है, उसमें नए नए बच्चों को कैसे ड्रम बजाना चाहिए, म्यूजिक की जो शौकीन स्टूडेंट्स होते हैं उनको भी वहाँ पे बहुत अच्छे से सिखाया जाता है। और बहुत अच्छा तो मुझे ये लगा कि जो प्रीमाइसेस था जहाँ हम झंडा वंदन करते हैं, वहाँ का जो स्टेज है वो इतना सुंदर बना था कि वहाँ से कुछ भी, वो जो स्टेज में टूटा फूटा कुछ भी नहीं था। और सच में मैंने मेरे वीडियो में बोला भी है कि अगर हम दिल्ली में रहते तो सच में हम हमारे बच्चे को दिल्ली स्कूल में पढ़ाए होते, तो हम चाहेंगे कि वैसे ही स्कूल की फैसिलिटीज वही हमें भी यहाँ पे मिले, और यही हम आशा करते हैं। बहुत बहुत धन्यवाद। की जेव्हा अण्णा हजारेंचं आंदोलन झालं, त्या अण्णा हजारेच्या आंदोलनामध्ये केजरीवाल साहेबांना काही काँग्रेसच्या आणि काही बीजेपीच्या राज्यकर्त्यांनी त्यांना डिवचलं होतं की सत्तेच्या बाहेर राहून तर काहीही आरोप करता येतात, सत्तेच्या बाहेर राहून आंदोलनाच्या व्यासपीठावरून कोणावरही आरोप करता येते, पण सत्तेत जाऊन तुम्ही लोकांचे कामं करून दाखवा, हे चॅलेंज केजरीवाल साहेबांनी या राज्यकर्त्यांनी केलं। आणि समर्थपणे केजरीवाल साहेबांनी सांगितलं का ठीक आहे, तुमचं चॅलेंज मला करू नका, मी हे आव्हान स्वीकारतो आहे। आणि केजरीवाल साहेबांनी ते आव्हान स्वीकारलं, झाडू हातात घेतला आणि त्या झाडूनं दोन्ही राज्यामध्ये भ्रष्ट राज्यकर्त्यांची सफाई केली आणि आम आदमी पार्टीचं 2 राज्यामध्ये सरकार स्थापन केलं। आणि हे सगळं 10 वर्ष, हे सगळं 10 वर्ष। आज राज्यसभेमधला 2 नंबरची पार्टी म्हणजे आम आदमी पार्टी आहे सरकार। राज्यसभा में 2 नंबर, पहली बीजेपी है और दूसरी आम आदमी पार्टी, उसके पीछे भी कांग्रेस। आणि या 10 वर्षामध्ये राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळवणारा इतिहासातला एकमेव पक्ष म्हणजे आम आदमी पार्टी आहे। आणि हे का शक्य झालं, हे का शक्य झालं, हे याच्यासाठी शक्य झालं की जो लोकांसोबत जे कमिटमेंट केलं, लोकांना जे आश्वासन दिलं की सत्तेमध्ये गेल्यानंतर लोकांसाठी हे करता येईल, ते केजरीवाल साहेबांनी करून दाखवलं। मग जाफरी सरांनी सांगितलं काय केलं, काय गरजा होत्या आमच्या भारतीय लोकांच्या गरजात। आता इतके सगळे लोक इथं आपण बसलेलो आहोत, इथं कोणतरी असं म्हटलं काय का मला राहायला घर नाही, मला एखादा सरकारनं बंगला दिला पाहिजे असं म्हटलं, कोण काही कार मागितली, आमची जनता मागते, आमच्या जनतेनं मागितलं इलेक्ट्रिक जे कमी पैशामध्ये, राशनचं धान्य, पिण्यासाठी पाणी, आरोग्याची सुविधा, शिक्षणाची व्यवस्था। ज्या मूलभूत घटनेनं आम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी 76-77 वर्षामध्ये स्वातंत्र्याच्या त्या पूर्ण होऊ शकल्या नाही। आणि आजही माझ्या देशातली जनता अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, आरोग्य आणि शिक्षण मागत असेल तर या गोष्टीची राज्यकर्त्यांना लाज वाटली पाहिजे। 77 ज्या देशाच्या स्वातंत्र्याला 77 वर्ष झाले, 78 वर्ष झाले, त्या देशातल्या जनतेनं कार मागायला पाहिजे होती, बंगला मागायला पाहिजे होता सरकारला चांगले रस्ते मागायला पाहिजे, पण आजही माझ्या देशातली जनता आरोग्य मागते, शिक्षण मागते।
याचं कारण आमच्या देशातले राज्यकर्ते निष्क्रिय, अपयशी, सपशेल अपयशी. आणि म्हणून केजरीवाल साहेब ज्यावेळेस सत्तेमध्ये आले त्यावेळेस दिल्लीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा जर काम कोणतं केलं असेल तर गोर गरिबांच्या मुलांना शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे, त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे, त्यासाठी काम केलं नाही, त्याच्यामध्ये यशही संपादन केलं. आणि इतक्या सुंदर शाळा बांधल्या की आपल्या देशातल्याच लोकांनी नव्हे तर विदेशातल्या लोकांनीही त्याची नोंद घेतली. बरेचसे विदेशी लोक ती शाळा पाहायला यायला लागले, ती शिक्षण व्यवस्था कशी आहे हे पाहायला यायला लागले. आणि खरंच केजरीवाल साहेबांच्या दिल्लीमधून ती त्या व्यवस्थेवर अध्ययन करून आपल्या देशामध्ये तशी शिक्षण व्यवस्था कशी उभारता येईल याचं अध्ययन करूनही गेले. आणि हीच आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मोहल्ल्यामध्ये मोहल्ला क्लिनिकच्या नावाखाली आरोग्याच्या सुविधा दिल्या. आज एखाद्या माणसाचा अपघात जरी झाला असेल त्याला 1ही रुपया खर्च येत नाही आणि चांगल्या आरोग्याच्या सुविधा दिल्लीमध्ये मिळतात, हे आम्ही आमच्या डोळ्यानं पाहतो. आताच्या महाराष्ट्र सरकारनं लाडली बहीण म्हणून, म्हणजे मला खरं तर खूप दिवसापासून खूप आनंद या गोष्टीचा आहे की जेव्हापासून त्यानं तुम्हाला लाडली बहीण म्हटलं तेव्हापासून माझ्या बायकोलाही लाडली बहीण म्हटलं. त्याच्यामुळे सध्या एकनाथ शिंदे माझे साडे म्हणून नातं जवळच झाला. यांनी आता 1500 रुपये दिले, पण केजरीवाल साहेबांना गेल्या 5 वर्षाच्या आधीपासून तिथल्या महिलांना 1000 रुपये पर महिन्याला मानधन आहे. आमच्या इथल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे गेल्या 3 वर्षापासून मिळाले नाही. पण दिल्लीचा एक भाग आहे, नोएडा वगैरे जो पंजाबला लागूनचा भाग आहे, तिथं फार मोठ्या लोकांनी म्हणजे संख्येने शेतकरी, त्या शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 रुपयाची मदत अरविंद केजरीवाल सरकारने केली. आता तर पंजाब सरकारने केली हेक्टरी 50,000. स्वामीनाथन आयोगाची शिफारस केंद्राकडे पाठवली, त्यावर अंमलबजावणी सुद्धा सुरू झाली. ह्या लोकांच्या उपयोगी असणाऱ्या गोष्टी अरविंद केजरीवाल सरकारनं आणि आम आदमी पार्टीच्या सरकारनं केलं. आणि म्हणून गुजरातमध्ये 5 आमदार, गोव्यामध्ये 2 आमदार आणि अनेक ठिकाणच्या ग्रामपंचायती, पंचायत समितीमध्ये प्रतिनिधित्व आम आदमी पार्टीचं निर्माण झालं. आता हीच गोष्ट महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली पाहिजे यासाठी आमचे भूषण दादा खूप कार्यरत आहे. और शक्ति